उलट तुमचे जे काही सगळे गुजराती नाही पण काही मोजके जे शेफारलेले आहेत ते सरळ जाहिरातीत सांगतात मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही। ही मस्ती महाराष्ट्राने सहन करायची? या सगळ्या दमदाट्या आम्ही आमच्या घरामध्ये सहन करायच्या? अरे घेऊन जा ना, जसे आमचे उद्योग नेले तसे मस्तवाल जे तुमचे आहेत चमचे त्यांना सुद्धा घेऊन जा तिकडे। आणि प्रफुल्ल पटेलला मी सुद्धा सांगतोय की छत्रपतींनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी आणि सुरतेचे 2 बोके छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत। आम्ही तर त्यांना मत काही किंमत पण देत नाही, पण प्रफुल्ल पटेल तुम्हाला महाराजांचा इतिहास शिकावा लागेल। आणि मोदीजींना सांगतोय की तुम्ही बाळासाहेब बाळासाहेब बोलताय, एक तर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका, कारण या देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट झाले ते म्हणजे आपले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। हे तुमच्यासारखे नकली विश्वगुरू नव्हते, तुमच्यासारखे नकली डिग्री घेऊन फिरणारे नव्हते, पण जो मी शिवसेनेचा वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये मी जी काही वचनं दिलेत त्यातलं पहिलं वचन मी शिवरायाची शपथ घेऊन सांगतो की इंडिया आघाडीचं सरकार देशात आल्यानंतर या 2 लुटारूंनी जो माझा महाराष्ट्राचं वैभव लुटलेलं आहे ते वैभव मी माझ्या महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय, कारण मी करून दाखवलेलं आहे। मी हवेत गोष्टी करत नाही। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकरी दादाला 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून दाखवलेलं आहे। आणि 5 वर्ष जर का मला मिळाली असती तर कदाचित या शेवटच्या वर्षी सुद्धा मी शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं असतं। पण शेतकऱ्यांनो, तुम्हाला तुमचा हमी भाव काढा ना। तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतरत्र सगळीकडे विचारा, कुठे कुठे जे जे पीक येतं, कापूस येतो, सोयाबीन येतं, तूर असेल, आणखीन काय असेल, महाविकास आघाडीच्या वेळेला काय भाव मिळत होता आणि आज किती मिळतोय काढा तुम्ही। अरे सारी महानंदा डेअरी आपली ती यांनी गुजरातच्या घशात घातली। हे लाचार, हे बाळासाहेबांचे विचार। सगळे जे काही आहे महाराष्ट्राचं ते देऊन टाक गुजरातला, पण यांची चाकरी करत राहा, हे शेळपट नेबळट हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ नाही शकत। डेअरी दिली ती दिलेच, वरती 250 कोटी रुपये दिले। अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये काही वाढ नाहीये। 74,000 आशा सेविका यांना गेले 3-4 महिन्यापासून मानधन मिळत नाही, कारण केंद्राचा हिस्सा मिळत नाहीये। मोफत उपचारासाठी जे काही दवाखाने उघडले होते, होतेच मोफत उपचार, मग काय नोकरी मिळत नाहीये, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाहीये, पीक विमा मिळत नाहीये, शिक्षण मिळत नाहीये, आरोग्याची सुविधा नाहीये, जनधन योजना, बरं ती आणखीन एक काहीतरी योजना आहे प्रधानमंत्री सन्मान योजना, शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये देणार। मिळाले असतील तुम्हाला, मिळालेत ना? नाही, काही जणांना मिळालेत, पण ज्यांना मिळालेत त्या एका शेतकऱ्याचं बोलकं आहे, प्रतिक्रिया बोलकी आहे। त्याला विचारलं की तुम्हाला 6,000 मिळाले का? हो मिळाले। मग आता भाजपला मत देणार का, मोदी सरकारला देणार का? तुला का म्हणून देऊ? आम्ही खत घेतो, त्या खतावरती 18% जीएसटी, आता थोडी कमी केले वाटतं। बी बियाण्यावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, ट्रॅक्टरचं जे कर्ज आहे त्याच्यावरती व्याजदर जास्त आहे आणि गाड्यांवरचा व्याजदर कमी आहे। म्हणजे शेततळ्यावरचं प्लास्टिक आहे त्याच्यावरती जीएसटी, कृषी पंप घेतला जीएसटी। मग हा एवढा सगळा हजारो रुपये तुम्ही घ्यायचे आणि आम्हाला 6,000 रुपये वर्षाला भीक म्हणून देताय, द्यायचं मत? म्हणजे तुम्हाला पिळून काढायचं, लुटायचं आणि वरती सांगायचं 6,000 रुपये देतो, पण घेतात किती? समजा 1 लाखाचं खत तुम्हाला लागत असेल त्याच्यावरती 18% होते, 18,000 गेले आणि वरती दिले 6,000, म्हणजे 12,000 खतातच गेले। म्हणून मी तुम्हाला वचन देतोय, जे जे तुम्हाला उपकरणं, बी बियाणं, कीटकनाशक लागेल, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आल्यानंतर तुमच्या सगळ्या याच्यावरचं मी जीएसटी रद्द केल्याशिवाय राहणार नाही। इकडे व्यापारी सुद्धा असतील गुजराती, आमची तुमची काही दुश्मनी नाहीये,
आमची दुश्मनी महाराष्ट्राच्या लुटारूंशी आहे, तुमच्याशी नाहीये. आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हक्काचं असेल ते आम्ही जरूर देऊ. पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही नेणार असाल तर तो तुमचा महायुतीचा महाराष्ट्र ओरबाडणारा हात आम्ही इथले इथे कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे व्यापारी सुद्धा आज पिडले जात आहेत. जीएसटी मध्ये जरा इकडे तिकडे कुठे काय झालं की लगेच उचलतात आणि टाकून देतात तुरुंगात. काही जणांना नोटीस देतात आणि मग काय चंदा दो आणि धंदा लो. जे निवडणूक रोख्यांच्या बाबतीत केलं, अनेक अशा कंपन्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या आणि त्यांनी निवडणूक रोखे दिल्यानंतर क्लीन चिट, जसं अजितदादाला केलं, अशोक चव्हाणांना केलं, सगळ्यांनाच करतायत. म्हणजे मोदी गॅरंटी काय आहे कि आप भ्रष्टाचार करो और भाजपा में आ जाओ, क्लीन चिट मेरी गारंटी है.